जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बायसारन व्हॅलीमध्ये 21 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 26 पर्यटक ठार झाले आणि 36हून अधिक जखमी झाले आहेत। 4 बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर जवळून गोळीबार केला, ज्यामुळे गेल्या काही वर्षातील हा सर्वात भीषण नागरी हल्ला ठरला आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी या क्रूरतेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना संवेदना दिल्या। व्हान्स यांनी भारत अमेरिका भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेझिस्टन्स या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे। या गटाने 2019 मध्ये जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाच्या रद्दतेनंतर बाहेरील लोकांच्या वसाहतींमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा उल्लेख केला आहे। या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील आपला दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आणि हल्ल्याचा तीव्र निषेध केला। गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांवर थेट हल्ले झाल्याची ही दुर्मिळ घटना आहे। बाकी मीडिया कराने के ना जब बाकी मीडिया कराने के ना तुझे पता है एक्सक्यूज मी फाइल इसी का बात है आने इसी ग्राउंड ये तो हुआ तो ग्राउंड ठीक है ये बस देखिए हम पार 5 किलोमीटर अच्छा मिनी स्विट्जरलैंड ना थँक यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।